नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी फिटनेस चॅनलवर. त्याचं नाव आहे DC फिट मराठी. माझं नाव आहे धनराज आणि आजचा आपला व्हिडिओ क्रिएटिनबद्दल असणार आहे. तर क्रिएटिन तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आजकाल खूप पॉप्युलर असं सप्लिमेंट आहे आणि खूप सारे जिमला जाणारे जे मुलं आहे किंवा जे स्पोर्ट्समधील जे व्यक्ती आहे तर ते या क्रिएटिनचा वापर करत आहे. अनेक सारे सेलिब्रिटी, स्पोर्ट्स स्टार आणि जे इन्फ्लुएन्सर असतात तर ते क्रिएटिन यूज करण्यासाठी जे आपले यंगस्टर्स आहेत त्यांना प्रोत्साहित करत असतात. पण तुम्हाला खरंच ते क्रिएटिनची गरज आहे की नाही तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहे. आणि क्रिएटिनमुळे तुमची किडनी डॅमेज होते की नाही, आणि जर किडनी डॅमेज होत नसेल तर तुम्ही किती प्रमाणात घेतलं पाहिजे आणि कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, तर हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. तर वेलकम बॅक. तर सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की जे क्रिएटिन आहे ते क्रिएटिन एक न्यूट्रिएंट आहे. जसेच प्रोटीन, कार्ब्स, काही मायक्रोन्यूट्रिएंट असतात तर त्याच पद्धतीने हे जे क्रिएटिन जे आहे ते एक न्यूट्रिएंट आहे. आणि हे क्रिएटिन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी. जे बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज जे होत असतात आपल्या शरीरात तर त्याच्यासाठी हे क्रिएटिन खूप महत्त्वाचं आहे. इथे अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन ती म्हणजेच की जे क्रिएटिन आहे ते तुमच्या शरीरात नैसर्गिकपणे बनत असतं. जे तुमचं लिव्हर आहे, किडनी आहे किंवा जे पँक्रियाज आहे त्याच्यामध्ये हे जे क्रिएटिन आहे ते नॅचरली बनत असतं. आणि अनेक प्रकारचे जे आपले आहारात जे फूड्स असतात तर त्याच्यामध्ये पण क्रिएटिन असतं. आणि जे तुमच्या आहारातून जे तुम्ही क्रिएटिन घेतात तेच तुमचा प्रायमरी सोर्स पाहिजे. आणि जे आपलं सप्लिमेंट असतं ते सेकंडरी असतं. आणि जे मेन क्रिएटिन सोर्स जो आहे ते तुमच्या आहारातून तुम्हाला भेटत असतो. आणि इथे अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही नॉनव्हेज असाल तर तुमच्या आहारातून तुम्हाला ऑलरेडी क्रिएटिन भेटतं आहे. आणि जर तुम्ही व्हेज असाल तर तुमच्या आहारातून तुम्हाला क्रिएटिन कमी प्रमाणात भेटतं आहे. जर तुम्ही जे सोयाबीन असेल किंवा अनेक प्रकारचे जे बीन्स असतात जर ते तुम्ही कन्झ्युम नसेल करीत तर अशा वेळी मात्र तुमच्या शरीरात क्रिएटिनची कमतरता असेल. तर थोडक्यात जे नॉनव्हेज असतं त्याच्यामध्ये क्रिएटिन जास्त असतं आणि जे व्हेज असतं त्याच्यामध्ये बीन्स आणि सोयाबीन अशा प्रकारचे जे गोष्टी असतात त्याच्यामध्ये हे जे क्रिएटिन आहे ते खूप कमी प्रमाणात असतं. आणि जे रेड मीट असेल किंवा जे फिश आणि जे चिकन, अंडे आपण जे घेत असतो तर त्याच्यामध्ये पण क्रिएटिन असतं काही प्रमाणात. तर ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्यायची. तर आता पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक क्रिएटिनचा जो आहे जो वर्क फ्लो आहे किंवा क्रिएटिन तुमच्या शरीरात कशा पद्धतीने एंट्री घेतं आणि कशा पद्धतीने एक्झिट मारतं आणि त्यामध्ये कोणते सर्व प्रोसेस येतात आणि त्याचा तुमच्या शरीरावर कसा इम्पॅक्ट होतो ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला एका फ्लोद्वारे समजवेल. आणि हा फ्लो जो आहे जर तुम्ही तो समजून घेतला तर क्रिएटिनबद्दलचे सगळे जे तुमचे डाऊट्स आहेत ते नक्कीच क्लिअर होतील. आणि कोणीही तुम्हाला क्रिएटिनबद्दल काही जरी विचारलं किंवा कोणत्याही मीडियामध्ये तुम्ही क्रिएटिनबद्दल काही पण जर ऐकलं तर ते खरं आहे की नाही किंवा त्यावर आपण किती भरोसा ठेवला पाहिजे आणि किती नाही तर हे तुम्हाला नक्कीच कळेल. तर आपण सुरू करूयात. तर इथे तुम्ही हा फ्लो जसं तुम्ही बघू शकतात की सर्वप्रथम क्रिएटिन जे आहे ते तुमच्या आहाराद्वारे आणि तुम्ही जे सप्लिमेंट घेतात त्याद्वारे तुमच्या शरीरात येतं. आणि त्यानंतर त्याचं जे कन्व्हर्जन जे आहे ते क्रिएटिन फॉस्फेटमध्ये होतं आणि ते क्रिएटिन फॉस्फेट जे आहे ते तुमच्या मसल्समध्ये स्टोअर झालेलं असतं. आता त्यानंतर जे स्टोअर झालेलं जे क्रिएटिन फॉस्फेट आहे ते आपण जेव्हा वर्कआउट करतो तर अशा वेळी काय होतं की हे जे क्रिएटिन फॉस्फेट जे आहे ते एक्स्ट्रा एनर्जी किंवा एक्स्ट्रा पंप जो आपल्याला भेटतो तर तो यामुळेच भेटत असतो. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं आहे. आता मी इथे लिहितो. तर जसं तुम्ही इथे बघू शकतात की जे क्रिएटिनाइन आहे ते वेस्ट असतं. ओके, आणि हे जे वेस्ट आहे ते आपल्या रक्ताद्वारे किडनीमध्ये जातं आणि किडनीमध्ये हे रक्त गेल्यावर ते रक्त प्युरिफाय होतं. आणि जे शुद्ध रक्त आहे ते तर मागे जातं, आपल्या पूर्ण शरीरात त्याचा फ्लो होतो. पण जे अशुद्ध गोष्टी ज्या त्या रक्तातून प्युरिफाय झालेल्या आहेत तर त्या आपल्या युरिनमध्ये जातात, त्या आपल्या युरिनद्वारे आपल्या शरीराच्या बाहेर येतात. ओके, ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. तर जसं तुम्ही इथं बघू शकता की किडनीचा खूप महत्त्वाचा रोल आहे. तर जे पण रक्तामध्ये ज्या सर्व इम्प्युरिटीज आहे तर त्या सर्व इम्प्युरिटीज जे आहे ते आपली किडनी जे आहे ते प्युरिफाय करत असतं. तर त्यातलीच एक इम्प्युरिटी म्हणजे जी क्रिएटिनिन असते. तर जी क्रिएटिनिनची लेवल आहे ती कंट्रोलमध्ये असली पाहिजे आपल्या सर्वांची. अनेकांना एक क्रिएटिनिनची रेंज दिलेली असते किंवा ती व्हॅरी होते एजच्या हिशोबाने. तर ती जी रेंज आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. त्या रेंजमध्ये क्रिएटिनिन मेंटेन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आपण पाणी जेव्हा कमी पितो, जेव्हा आपण पाणी कमी पित असतो किंवा जेव्हा आपण बाहेर जात असतो आणि त्यामुळे आपण पाणी कमी पित असतो अशा वेळी काय होतं की किडनीचं हे जे ब्लड फिल्ट्रेशनचं जे काम आहे तर ते काम जे आहे ते त्यामध्ये प्रॉब्लेम येतो. आणि जेव्हा त्या कामात प्रॉब्लेम होतो की प्रॉब्लेम आल्यावर अशा वेळी काय होतं की जे टॉक्सिन आहे ते
आपल्या किडनीमध्ये सॅच्युरेट होत असतं, कारण की किडनी त्याला योग्य पद्धतीने फिल्टर नाही करू शकत. आणि जेव्हा हे टॉक्सिन आपल्या किडनीमध्ये साठतं तेव्हा युरिक ॲसिड पण हाय होऊ शकतं किंवा किडनी स्टोन पण होऊ शकतो, किंवा अनेक वेळा असं पण होऊ शकतं की तुमच्या किडनीवर पण खूप सारा प्रेशर आणि स्ट्रेस येतो, किडनी फेलियरचे पण चान्सेस असतात इथं. ज्यामुळेच आपण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा आपण क्रिएटिन घेतोय किंवा कोणत्याही प्रकारचं सप्लिमेंट घेतोय, प्रोटीन असेल, कार्ब्स असेल, फॅट्स असेल, किंवा आपले जे आहार पण घेतोय, तर हे जे सर्व न्यूट्रिएंट्स जे आहे ते आपल्या रक्तातूनच आपल्या किडनीमध्ये जात असतात आणि किडनीत गेल्यावर ते सर्व गोष्टी प्युरिफाय होत असतात, फिल्टर होत असतात. त्यातले जे टॉक्सिन आणि जे वेस्ट प्रोडक्ट आहे आपल्या रक्तातलं ते आपल्या युरिनमध्ये जात असतं. तर अशा वेळी किडनीला पाण्याची खूप गरज असते. म्हणून मी नेहमी सांगत असतो की तुम्ही ॲटलिस्ट 3 ते 4 लिटर पाणी पिले पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही क्रिएटिन घेताय अशा वेळी तुम्ही ॲटलिस्ट 4 लिटर पाणी तर पिलेच पाहिजे. आणि जर तुम्ही 5 ग्रॅम क्रिएटिन जर घेताय तर तुम्ही ॲटलिस्ट पाणी पिले पाहिजे. हे माझं सजेशन राहील. त्यानंतर जर तुम्ही क्रिएटिनचा डोस जर वाढवत असाल, आता ऑलरेडी तुमच्या फूडमधून, तुमच्या आहारात जे क्रिएटिन तुम्ही घेताय तर तिथून पण तुमच्या शरीराला क्रिएटिन भेटतंय. जर ऑलरेडी तुम्हाला 5 ग्रॅम तिथून भेटत असेल आणि अजून तुम्ही 5 ग्रॅम ॲज अ सप्लिमेंट घेत असाल तर अशा वेळी तुम्हाला पाण्याची रिक्वायरमेंट पण जास्त आहे. अशा वेळी तुम्ही 5 लिटर पाणी पिलं पाहिजे जेव्हा तुम्ही 5 ग्रॅमच्या वर क्रिएटिन घेताय. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण की जर तुम्ही पाणी नाही पिले तर नक्कीच तुमची जी किडनी जी आहे तर त्याला खूप जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो लाँग टर्मवर. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तर इथे अजून एक विषय येतो की क्रिएटिनचं जे डोसेज आहे ते किती पाहिजे. तर एक जनरल क्रिएटिनचं जे डोसेज आहे ते 5 ग्रॅम असलं पाहिजे. तर जे 450 ग्रॅम जर आपण फिश किंवा रेड मीट जे आहे, जे मटन असतं, तर ते जर आपण कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये जवळपास 1 ग्रॅम क्रिएटिन असतं. म्हणजे तुम्ही बघू शकतात की एवढ्या साऱ्या क्वांटिटीमध्ये खूप कमी क्रिएटिन असतं. आणि ते पण जर आपण व्हेजमध्ये जर कन्सिडर केलं तर तेवढ्या व्हेजमध्ये फक्त अर्धा ग्रॅम क्रिएटिन असतं. तर क्रिएटिनची जी बायो अवेलेबिलिटी आहे तर ती खूप कमी असते. जर आपण जे आपलं डेली जो आपला डाएट आहे ते जर आपण कन्सिडर केलं तर. आणि जर तुम्ही खूप इंटेन्स ॲक्टिव्हिटी करत असाल, वर्कआउट करत असाल, जिममध्ये हेवी लिफ्ट करत असाल, तर अशा वेळी तुम्ही जर क्रिएटिनचा वापर केला तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. अशा वेळी ATP जास्त जनरेट झाल्यामुळे तुम्हाला जिममध्ये तुमचे मसल्स जास्त तुम्ही पंप करू शकतात, कारण की अशा वेळी तुम्हाला एक एज राहील. कारण की जेव्हा पण तुमची एनर्जी जेव्हा डिप्लीट होते अशा वेळी ATP तुमच्या शरीरात या क्रिएटिनमुळे असल्यामुळे तुम्ही अजून एक्सरसाइज करू शकतात, अजून पुशअप्स, अजून रिपिटेशन्स किंवा अजून सेट्स जे आहेत ते तुम्ही मारू शकतात. आणि जेणेकरून तुमचं जे गेन्स जे आहे किंवा जो रिझल्ट जो आहे तो नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीने येईल. आणि मोस्टली मी जी क्रिएटिन जे आहे ते तेव्हाच सजेस्ट करत असतो जेव्हा तुमची बॉडी प्लॅटो हिट करते किंवा पीक हिट करते. म्हणजे तुम्ही सर्व प्रकारचे ॲक्टिव्हिटीज केल्या, वर्कआउट केले आणि डाएट केले आणि तुमचा जो रिझल्ट आहे तो आता स्टॅग्नंट झाला आहे, थांबला आहे, तर अशा वेळी तुम्ही क्रिएटिनचा वापर करू शकतात. जेणेकरून तुम्हाला जो प्लॅट्यू जो तुमच्या बॉडीने अचीव केला आहे तर तो ब्रेक करण्यात मदत होईल. तर मी जसं सांगितलं की हे जे 5 ग्रॅमचं जे डोसेज आहे क्रिएटिनचं ते एकदम सेफ आहे. जर तुम्ही वर्कआउट करत असाल आणि चांगलं पाणी पित असाल. ही गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही वर्कआउट नसेल करत तर तुम्ही क्रिएटिन नाही घेतलेलं चांगलं आहे, कारण की क्रिएटिनचं जे ॲब्झॉर्प्शन आहे तुमच्या शरीरात ते जेव्हा तुम्ही वर्कआउट करता आणि चांगलं पाणी पिता तेव्हाच चांगलं होतं. नाहीतर क्रिएटिन जर ओव्हर डोसेज जर झालं तर तुमच्या किडनीमध्ये या गोष्टीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. किडनीवर प्रेशर आणि स्ट्रेस येऊन किडनी फेलियर व्हायचे पण चान्सेस असतात. जर लाँग टर्मवर आपण हे सर्व गोष्टींचा विचार न करता जर आपण डायरेक्टली जर क्रिएटिन आपण कंझ्युम करत घेत गेलो आणि काही वर्कआउट नाही केला तर नक्कीच याचा तुम्हाला खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. तर माझी रिक्वेस्ट असेल की तुम्ही आधी तुमचं जो टार्गेट आहे, जो गोल आहे, जो तुम्ही आहार घेताय आणि प्लस जो तुम्ही वर्कआउट करताय ह्या सगळीकडे लक्ष द्या. आधी या सगळ्या गोष्टींकडे सगळ्यात पहिलं लक्ष द्या आणि मगच तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला क्रिएटिनची गरज आहे की नाही. आणि क्रिएटिनची गरज जर असेल तरच तुम्ही 5 ग्रॅम क्रिएटिन घ्या. आणि त्यासोबत मी जसे प्रिकॉशन्स सांगितले, मी अनेकदा ही गोष्ट रिपीट करतोय कारण की ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुम्ही चांगलं पाणी पिले पाहिजे आणि जे क्रिएटिन जे आहे ते चांगल्या डोसेजमध्ये घेतलं पाहिजे. हे जर प्रिन्सिपल्स जर तुम्ही फॉलो केले किंवा हे बेसिक गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला क्रिएटिन कन्झम्पशनचा काहीच प्रॉब्लेम नाही येणार. आणि क्रिएटिनमुळं तुमचं जे परफॉर्मन्स आहे ते नक्कीच वाढेल. तुमचं मसल गेन असेल किंवा जे ॲथलेटिक परफॉर्मन्स जे असेल तुमची स्प्रिंटमध्ये असेल किंवा जे तुम्ही रनिंग करत असेल तर त्याच्यामध्ये पण तुमची परफॉर्मन्स जी आहे ती नक्कीच वाढेल. जी किडनी आहे ती प्रोटेक्ट करण्यासाठी जे सोडियमचं जे प्रमाण आहे, जे
खारं अन्न जे तुम्ही घेताय किंवा जे सॉल्टी फूड्स जे तुम्ही कन्झ्युम करताय त्यामध्ये पण तुम्ही कंट्रोल केलं पाहिजे किंवा कारण की जास्त सोडियम जर तुमच्या शरीरात असलं तर तोही तुमच्या किडनीला खूप मोठा प्रॉब्लेम देऊ शकतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतर जे क्रिएटिन आहे ते मिनिमम 2 ग्रॅम ते मॅक्झिमम 5 ग्रॅम ही डोसेज ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याचे पूर्ण बेनिफिट्स भेटतील ॲज अ बिगिनर. आणि जसजसं तुमचं वर्कआउट जसजसं तुम्ही वर्ष वाढत जातील वर्कआउटमध्ये, जिममध्ये, डाएट करताना, तर तशा पद्धतीने थोडं थोडं जे क्रिएटिनचं जे रिक्वायरमेंट आहे ते तुम्ही 1-1 ग्रॅमने वाढवा. आणि मेन जी क्रिएटिनची जी डिपेंडन्सी आहे ती तुमची फूडवर ठेवा आणि सप्लिमेंटवर कमी ठेवा, हेच मी तुम्हाला सांगेल. तर अशी अपेक्षा करतो की मी हे जे सर्व सांगितलं त्याने तुम्हाला क्रिएटिनची फंक्शन, क्रिएटिन तुमच्या शरीरात कशा पद्धतीने फंक्शन होतं हे तुम्हाला समजलं असेल. आणि ह्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला काहीतरी फायदा झाला असेल. आणि फायदा झाला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नका ठेवू. तुम्ही जे तुमचे सर्व फ्रेंड्स आणि जे रिलेटिव्ज आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि त्यांचं पण नॉलेज तुम्ही वाढवू शकता. धन्यवाद.